ओम नमो नारायण. श्रीमद भागवत महापुराण तृतीय स्कंद षष्ठोध्याय. विराट शरीराची उत्पत्ती. मैत्रेय ऋषी म्हणाले, आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत असे पाहून सर्वशक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, मन, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय अशा 23 तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले. त्या समुदायात प्रविष्ट होऊन त्यांनी जीवांच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकापासून वेगळ्या असणाऱ्या त्या तत्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्याद्वारे आपापसात मिसळून टाकले. ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या 23 तत्वांच्या समूहाने भगवंताच्या प्रेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले. जेव्हा भगवंतांनी अंशरूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला तेव्हा विश्वरचना करणारा तो महत्त्वाधिकांचा समुदाय एक दुसऱ्यात विसरून जाऊन विराट रूपाने परिणाम पावला. त्यामध्येच हे चराचर राहिले आहे. पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते तेव्हा तेथे सर्व जीवांना आपापल्यात घेऊन तो सुवर्णमय विराट पुरुष 1000 दिव्य वर्षेपर्यंत राहिला. तो विश्वरचना करणाऱ्या तत्वांचे कार्य असणारा विराट ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न होऊन त्या शक्तीपासून त्याने स्वतः क्रमशः 1 हृदयरूप, 10 प्राणरूप आणि त्रिविध आध्यात्मिक, आदिदैवी, आदिभौतिक स्वरूप असे विभाग केले. हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्या कारणाने तो सर्व जीवांचा आत्मा, जीवरूप असल्याने परमात्म्याचाच अंश आणि प्रथमताच उत्पन्न झाल्या असल्याने भगवंताचा आद्य अवतार आहे. हा संपूर्ण भूतसमुदाय, चराचर सृष्टी याच्या तत्वत आतच तो प्रकाशित होतो. हा विराट अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव रूपाने 3 प्रकारच्या, प्राणरूपाने 10 प्रकारचा आणि हृदय रूपाने 1 प्रकारचा आहे. 10 इंद्रियासह मन, अध्यात्म, इंद्रियांचे विषय अधिभूत, इंद्रियांच्या देवता अधिदैव आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्राण होत. विश्वाची रचना करणाऱ्या महत्त्वाधिकांचे अधिपती असणाऱ्या श्री भगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागविण्यासाठी आपल्या चेतन रूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केले, त्याला जागविले. तो जागृत होताच देवतांच्यासाठी किती ठिकाणे उत्पन्न झाली हे मी सांगतो, ते ऐक. विराट पुरुषाने प्रथम मुख प्रकट केले झाले. त्यामध्ये लोकपाल, अग्नी, वाक इंद्रियासह प्रकट झाला. त्यामुळेच हा जीव बोलतो. नंतर विराट पुरुषाची ताळू उत्पन्न झाली. ती लोकपाल वरून आपला अंश रसनेंद्रियसह राहिला. यामुळे जीव रस ग्रहण करतो. त्यानंतर त्या विराट पुरुषाच्या 2 नाकपुड्या उत्पन्न झाल्या. त्यात दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश घ्राणेंद्रियासहित प्रविष्ट झाले. यामुळे जीव वास ग्रहण करतो. अशाच प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रकट झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रासह त्यात प्रवेश केला. त्या नेत्रेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान झाले. त्यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्या त्वचेत वायू आपला अंश त्वक इंद्रियासहित राहिला. याच त्वक इंद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव होतो. जेव्हा याला कानाची छिद्रे उत्पन्न झाली तेव्हा त्यात दिशांनी आपला अंश असलेले सर्वेंद्रियसह प्रवेश केला. त्यामुळे जीवाला शब्दाचे ज्ञान झाले. मग विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली. त्यामध्ये निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमासही राहिल्या. या रोमातूनच जीव खाजवण्याचा अनुभव घेतो. आता त्याला लिंग उत्पन्न झाले. आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर्यसह प्रवेश केला. त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो.
यानंतर विराट पुरुषाचे गुदद्वार निर्माण झाले. त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायू इंद्रियासह प्रवेश केला. याद्वारे जीव मलत्याग करतो. नंतर त्याचे हात प्रकट झाले. इंद्राने आपल्या देणे घेणे या शक्तीसहित हातात प्रवेश केला. त्या योगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो. जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला. या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता याची बुद्धी उत्पन्न झाली. ती वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धिशक्ती सहित हिच्यासह प्रवेश केला. या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्याजोगे विषय जाणतो. नंतर हृदय प्रकट झाले. चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला. या मनामुळे संकल्प विकल्प विकार निर्माण होतात. त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला. अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश केला. त्यामुळे जीव कर्तव्य करतो. आता याच्यात चित्त प्रकट झाले. महतत्व ब्रह्मा हे चेतनेसह तेथे राहिले. याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो. या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक, पायापासून पृथ्वीलोक, नाभीपासून आकाश, अंतरिक्ष उत्पन्न झाले. या ठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणाम स्वरूप देवाधिक आढळतात. यांच्यामध्ये सत्वगुणाच्या आधिक्यामुळे देव स्वर्गलोकात, रजगुणात प्राधान्यामुळे मनुष्य आणि उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे रुद्राचे पार्षद भूत प्रेत इत्यादी दोन्हीच्या मध्ये भगवंताचे नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहतात. विदुरा, भगवंताच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रकट झाले. मुखापासून प्रकट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत. त्यांच्या बाहूपासून क्षत्रिय वृत्ती आणि त्या वृत्तींचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला. हा वर्ण विराट भगवंताचा अंश असल्यामुळे सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो. त्या भगवंताच्या दोन्ही मांड्यापासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्यवर्ण प्रादुर्भाव झाला. आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवतो. यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंताच्या चरणापासून सेवा वृत्ती प्रकट झाली आणि तीपासून प्रथम ती वृत्ती धारण करणारी क्षुद्र वर्ण प्रकट झाला. या सेवा वृत्तीनेच श्रीहरी प्रसन्न होतात. ब्राह्मण धर्म मोक्षासाठी, क्षत्रिय धर्म कामासाठी, वैश्य धर्म अर्थासाठी आणि हे सर्व धर्म चालवण्यासाठी क्षुद्राचीच आवश्यकता असते. धर्म चालवणारा म्हणून क्षुद्र भगवंताचा अत्यंत प्रिय असतो. या चारही वर्ण आपापल्या वृत्तीसह ज्यांच्यापासून उत्पन्न झाले त्या आपल्या गुरु श्रीहरीचे आपल्या आपल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात. विदुरा, हा विराट पुरुष काल, कर्म आणि स्वभाव शक्तीने युक्त असलेल्या भगवंताच्या योगमायाच्या प्रभावाला प्रकट करणारा आहे. याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल? तरीही हे विदुरा, अन्य व्यावहारिक बोलण्याने अपवित्र झालेली माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे सुयशसा वर्णन करतो. महापुरुषांचे असेच मत आहे की पुण्यश्लोक शिरोमणी श्रीहरीच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला आपल्या त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत कथा अमृताचे पान करणे हाच त्याच्या कानाचा सर्वात मोठा लाभ आहे. विदुरा, आम्हीच काय पण आदिकवी ब्रह्मदेवानी तरी 1000 दिव्य वर्षापर्यंत आपल्या योग साधनेने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंताचा अपार महिमा जाणला का? म्हणजेच भगवंताची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे आणि भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांग पत्ता लागत नाही. तर अन्य कोणाला काय पाडणार? वाणी आणि मन जेथेपर्यंत जाऊन माघारी फिरतात तसेच अहंकार आधी अभिमानी रुद्र आणि त्वक इंद्रियाधिष्ठाताच्या देवतासुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही त्या श्रीहरी भगवंतांना माझा नमस्कार असो. अध्याय 6 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंसहिताया तृतीय स्कंदे 6ोऽध्याय. हरि ओम तत्सत. ओम नमो नारायण. कंटेंट आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढचा भाग जरूर लवकर टाकण्यात येईल.